हाय सगळ्यांना। आज आपण फोरटकचे क्लासेस घेणार आहोत आणि मी क्लासेसच्या शेवटच्या दिवशी सांगितलं होतं, जसं स्टिचिंगच्या दिवशी सांगितलं आहे मी की कुठल्या प्रकारचं आपण ब्लाऊजचं कटिंगचं घ्यायचं पुढचं किंवा ड्राफ्टिंग घ्यायचं। तर बऱ्याचशा महिलांनी व्हॉट्सअपवर पाठवलंय की फोरटक्स घ्या आणि कमीत कमी महिलांनी पाठवलंय की क्रॉसपट्टीचं वन टक्स घ्या। तर आता जास्त कमेंट किंवा जास्त आपल्याला व्हॉट्सअपवरती जे रिप्लाय आलेले आहेत किंवा ज्या मेसेज आलेले आहेत त्यांच्यावरून आपण घेणार आहोत। तर बऱ्याच महिलांनी फोरटक्स सांगितलेले आहेत, तर फोरटक्सला आपण सुरुवात करणार आहोत आणि क्रॉसपट्टीचं वन टक्स सुद्धा मी घेणार आहे। टेन्शन घेऊ नका, सगळे स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आपण। पण आता ते सोपं पडलं असतं कारण वन टक्स तुमच्या लक्षात आलं होतं, पण बऱ्याचशा महिलांचे म्हणजे जास्तीत जास्त जे मेसेज आहेत आपल्याला ते फोरटक्सचे आलेत। मग कसं होतं की आम्ही फोरटक्स सांगितलं मॅडम आणि तुम्ही वन टक्स घेतायत, तर तेही चुकीचं होतं। त्यासाठी आपण आता फोरटक्स घेणार आहोत कारण वेगवेगळ्या प्रकारची तुम्हालाही शिकता आली पाहिजे। त्यासाठी मी फोरटक्सची आता तुम्हाला ड्राफ्टिंग पण दाखवणार आहे आणि बोर्डवरती ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे। तर जसं आपण 0 ते 1 0 ते 2 जसं लिहून घेतलेलं होतं तसंच आपल्याला यात पण लिहून घ्यायचं आहे। आणि साईजनुसार म्हणजे जसं की आपली छाती 28 साईज आहे, तर साईजनुसार आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप किती घ्यायचे हे सुद्धा मी सांगणार आहे। टक्स पॉईंट किती घ्यायचा, टक्सची रुंदी किती घ्यायचा हे सुद्धा मी सांगणार आहे। आणि अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण फोरटक्सची कटिंग बघणार आहोत। कटिंग म्हणण्यापेक्षा आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर सगळ्या महिलांना आपण जॉईन होऊ देऊयात आणि पुढची सुरुवात करूयात। तर ज्या महिला अशा आहेत की कटिंग आवडत नाही किंवा जमत नाही, कटिंग करायचा कंटाळा येतो किंवा शिकवलेलं लक्षात राहत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत, जसं की कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेक, सब्यासाची, वन टक्स, थ्री पीस प्रिन्सेस कट, बोटनेक प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, असेच वेगवेगळ्या प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत। तर ज्या महिलांना कटिंग करण्याचा कंटाळा येतो किंवा कटिंग लक्षात राहत नाही, आकार चुकतायत, पाही व्यवस्थित बसत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहे। ज्यांना कुणाला हवे असतील त्यांच्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। तुम्ही कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न मागवले तरी तुम्हाला घरपोच होतात। आणि आपल्याकडे बऱ्याचशा ऑर्डर अशा आहेत की 7,000 प्लस आपल्याकडे ऑर्डर येतात, जसं की कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स कंबो पॅक जे आहेत ते 7,000 प्लसचे कंबो पॅक पण आहेत आपल्याकडे। आता बऱ्याचशा महिला आहेत, त्यांनी काही महिलांनी 15,000चे पेपर पॅटर्न वन टाइम घेतलेत, काही महिलांनी 19,000चे घेतलेत, काही 7,900चे घेतात, काही 6,900चे घेतात, असे वेगवेगळे रेट आहेत। आणि खूप महिला आपल्याकडनं पेपर पॅटर्न घेतात आणि अतिशय सुंदर असे ब्लाउज बसतात, परफेक्ट फिटिंग फिनिशिंग आहे। आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, औरंगाबाद या साईडला सुद्धा पेपर पॅटर्न रेग्युलर जात असतात आपले। आणि महिलांचे रिप्लाय पण अतिशय सुंदर येतात मला की खूप छान ब्लाऊज बसलं ताई, कस्टमर पण खूप वाढलेले आहेत, तुमच्याकडनं पेपर पॅटर्न घेतल्यानंतर मला वेळ मिळत नाही, बाहेर जायला सुद्धा वेळ मिळत नाही किंवा जेवायला वेळ मिळत नाही, एवढी गर्दी आहे। काही महिला तर म्हणतात आम्ही पेपर पॅटर्न घेऊन 2 महिला शिवायला लावलेल्या आहेत, मी फक्त कटिंग करून देते। काही महिलांनी बाहेर बुटीक टाकलेले, तर काही महिला घरूनच चालू केलेला आहे। हा व्यवसाय असा आहे की थोडे पैसे गुंतवून आपल्याला व्यवसाय चालू करता येतो आणि घर परिवार आपला सांभाळून, आपले मुलं सांभाळून हा व्यवसाय आपल्याला स्टार्ट करता येतो, म्हणजे चालू करता येतो। तर आता आपण बऱ्याचशा महिला जमलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी आपण चालू करणार आहोत। तर पेपर पॅटर्न आपल्याकडे सर्व प्रकारचे आहेत, कटोरी, प्रिन्स कट, फोरटक्स, बोटनेक, सब्यासाची, वन टक्स, थ्री पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, बोटनेक फोरटक्स, बंद गळा, पाठीमागे आणि पुढचा गळा व्ही यामध्ये कटोरी फोरटक्स पण आहेत, बोटनेक फोरटक्स आहेत, वन टक्स आहेत। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे इथले पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर पेपर पॅटर्न वरून अतिशय सुंदर ब्लाऊज बसतं, 100% गॅरंटीने ब्लाऊज बसतं, वॉटरप्रूफ आहे, फाटत नाही, पाण्यात पडलं तरी भिजत नाही। आणि पेपर पॅटर्न घेण्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे। क्रेडिट कार्डने सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता, डेबिट कार्डने पेमेंट करू शकतात किंवा फोनपे गुगल पेने सुद्धा करू शकतात आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकतात। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, जे उपलब्ध असेल त्याच्याने तुम्ही पेमेंट करून तुम्ही पेपर पॅटर्न हे मागवू शकतात। तर बऱ्याचशा महिला अशा आहेत की काही महिला फक्त कटोरीचे घेतात आणि कटोरीचे घेतल्यानंतर अगदी 8 ते 10 दिवसातच मला प्रिन्सेस कट, फोरटक्स अशी वेगवेगळ्या प्रकारची ऑर्डर येते, कारण परफेक्ट फिटिंग फिनिशिंगने आपलं ब्लाऊज बसतं आणि लाईफ टाईम सपोर्ट पण असतो। तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ द्या, ते मी स्वतः सॉल्व्ह करत असते।
तर आता बऱ्याचशा महिला जॉईंट झालेल्या आहेत, तर आपण पुढची सुरुवात करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा सांगते, आपल्याला सगळ्यात जास्त फोर्टक्स घ्या म्हणून असे व्हॉट्सअपला मेसेज आलेले आहेत. यूट्यूबला तर खूप कमी आलेले आहेत, पण व्हॉट्सअपला जास्त मेसेज आलेले आहेत की फोर्टक्स घ्या म्हणून आपण फोर्टक्स घ्यायला सुरुवात करणार आहोत. आणि जे आहे वन टक्स क्रॉसपट्टीवालं ते सुद्धा मी शिकवणार आहे. टेन्शन घेऊ नका, सगळे प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करायला पण विसरू नका. तुमच्या कमेंट सगळ्या सॉल्व्ह होतील. तर बऱ्याचदा काय होतं, लगेच कमेंट बघितली जात नाही, पण ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवते किंवा ज्या दिवशी मी लाईव्ह येते त्याच्या आदल्या दिवशी मी कमेंट बघितलेल्या असतात. पण कुणालाही डाऊट नाही. बऱ्याचशा महिला म्हणतात खूप छान समजून सांगतायत आणि नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा छान समजतंय. तर वन टक्स ब्लाऊज ज्यांनी स्टिच केलेलं आहे त्यांनी मला फोटो पाठवायचे की मी तुमचे जे लाईव्ह क्लास आहे ते बघून हे ब्लाऊज स्टिच केलं आणि कसं बसलं ते सुद्धा मला सांगायला विसरायचं नाही. तर आता फोर्टकची मी तुम्हाला ड्राफ्टिंग आधी दाखवणार आहे वहीवरती. तर अशा प्रकारची फोर्टकची ड्राफ्टिंग आहे आपल्याकडे. अशाच प्रकारची तुम्हाला ही ड्राफ्टिंग काढायची आहे वहीवरती आणि साईडला लिहून घेतलेलं आहे आपण ड्राफ्टिंग काढल्यानंतर. तर अशा प्रकारची ही ड्राफ्टिंग आहे आणि हीच ड्राफ्टिंग मी तुम्हाला कशी पेपर पॅटर्नवरती टिक करायची हे मी तुम्हाला बोर्डवरती दाखवणार आहे. पेपर पॅटर्नवरती व्यवस्थित दिसत नाही, बोर्डवरती कसं आहे तुम्हाला डिटेलमध्ये मला सांगता येतं. तर आता आपण बोर्डवरती करणार आहोत. ड्राफ्टिंग करून घेऊयात आणि नंतर मी तुम्हाला 0 ते 1 0 ते 2 काय असतं ते तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायची. मी तुम्हाला फोर्टकची ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे. आधी तर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आधी आपल्याला सर्वात आधी पाठीमागचा भाग तयार करायचा असतो. गळा रुंदी टिक करून घ्यायची. गळ्याची उंची तुमची जी काही असेल ती गळ्याची उंची टिक करायची आहे. मुंड्याचं माप घ्यायचं आहे. मुंड्याचं माप तुमचं पण जे काही असेल मी ते सांगणारच आहे तुम्हाला 28 साईजसाठी गळ्याच्या उंचीनुसार कसं घ्यायचंय म्हणून. तर इथं गळा घेतलेला आहे आपण, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. आणि इथून आपल्याला डीप नेक साठी 5 इंच कमी करून घ्यायचं असतं. जसं आपण वन टक्स मध्ये शिकलो तसं, फक्त शोल्डर मुंड्याच्या मापांमध्ये थोडा चेंज असतो. तर इथे हा गळा आहे आणि हा पाठीमागचा भाग आपण टिक करून घेऊयात. पाठीमागच्या गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याचे माप आपल्याला टाकायचे असतात. तर इथे हा झाला आपला पाठीमागचा भाग. पाठीमागच्या भागात आता आपल्याला काय करायचंय, कमरेचं माप घ्यायचंय. हे इथून आपण जे घेतलेला आहे हा बॉक्स तो छातीचा चौथा भाग, म्हणजे समजा आता 28 साईज आहे किंवा 26 साईज आहे, तर त्यासाठी आपल्याला जे काही छातीचं माप असेल ते माप टाकायचं आहे. जसं 28 आहे, 28 चा चौथा भाग 7 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं हे माप टाकायचं आहे. हा बॉक्स तयार करताना कसा बॉक्स तयार करायचा आहे, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आणि उंची कशी घ्यायची आहे, पूर्ण उंची आपली जी ब्लाऊजची असेल ती पूर्ण उंची प्लस 1 इंच असं आपल्याला हे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि नंतरच आपल्याला हे मधले जे माप आहे ते टाकायचे आहेत. गळा रुंदी घ्यायची आपल्याला डीप नेक साठी 2.25 इंच. शोल्डर मुंड्याचं माप तर मी तुम्हाला सांगणारच आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं नाही स्टार्टिंगला. तर मी आधी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवते. तर आता आपल्याला इथं काय होईल की छाती एवढंच आपलं कंबर नसणार आहे, तर कमरेचं माप कमी असणार आहे. म्हणजे काही तुमचं कंबर असेल ते कंबर 1 इंच पाठीमागचा टक्स आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं आपलं हे पण माप आलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, इथून ही क्रॉस मध्ये रेषा टिक करून घ्यायची. अशा पद्धतीने ही रेषा आपली इथं टिक झालेली आहे. अर्धा इंच किंवा 1 इंच तुम्ही जसं काही घेत असाल, मी 1 इंच शिलाई मार्जिन घेत असते याच्यासाठी मागच्या टक्ससाठी, पण तुम्ही जर अर्धा इंच घेत असाल तर अर्धा इंचने वाढवलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने आपण हा पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे. आणि जो टक्स आहे आपला हा पाठीमागचा, तो आपल्याला इथून आपल्याला कमरेचं जे माप टाकलेलं असतं त्याचा निम्म घ्यायचा असतो आणि टक्सची रुंदी टाकायची असते. अतिशय सोपी पद्धत आहे पाठीमागच्या भागाची. पुन्हा मी एकदा सांगते की तुम्हाला वाटत असेल हा चौरस कसा तयार केला आपण, तर हा जो बॉक्स आहे हा आपण कसा तयार केला की छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच उंचीमध्ये, उंची जी काही ब्लाऊजची असेल ती उंची प्लस 1 इंच असा हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तर पुढचा भाग बघूयात आपण. जर पाठीमागचा भाग ठेवून तुम्ही कटिंग करत असाल तर पुढचा भाग जास्त काही टिक करायची गरज येत नाही. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या रेग्युलर व्हिडिओमध्ये दाखवत असते की पाठीमागचा भाग ठेवून आपण कटिंग करत असतो, तसंच तुम्हाला इथं कटिंग करायचं आहे.
आणि जर समजत नसेल तर जसं मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवत आहे वेगळी वेगळी तशीच तुम्हाला करायची आहे। ही झाली उंची आणि हा झाला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असा हा भाग झालाय। आणि ही पाठीमागची जेवढी उंची घेतली त्यापेक्षा अर्धा इंचने आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे। पाठीमागची जेवढी उंची आपण घेतलेली आहे त्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच प्लस घ्यायची। म्हणजे अर्धा इंच का प्लस घ्यायची ही मी आपण गेल्या वेळेस जे ऑनलाईन क्लास केले होते त्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये सांगितलं होतं। ज्या वेळेला आपण क्रॉसपट्टी ब्लाउजला जॉईन करतो तिथं आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जात असतं, त्यासाठी आपल्याला इथं अर्धा इंचने एक्स्ट्रा घ्यायचं असतं। आता हा आपला पुढचा गळा, पुढच्या गळ्याची उंची तुमची जी काही असेल ती मुंड्याचा भाग, मुंड्याच्या भागालाही टिक करायचा आहे। आता आपल्याला टक्सची उंची कशी काढायची, टक्सची उंची आपल्याला नेहमी आपल्या ब्लाउजवरून मोजूनच टक्सची उंची ही काढायची असते, प्रत्येकाची कमी जास्त असते। तर त्यासाठी आपल्याला ब्लाउजवरून मोजायचं आहे आणि उंची काढायची आहे। आणि क्रॉसपट्टी, क्रॉसपट्टी पण उंचीनुसार क्रॉसपट्टी निघत असते, ही क्रॉसपट्टी झाली। आता इथून पाव इंच आपल्याला कमी करायचं आहे। समजा आपली ही टक्सची उंची निघाली आणि टक्सची रुंदी आपल्याला छातीचा 10वा भाग 28चा 10वा भाग ही टक्सची रुंदी काढायची आहे। आणि एक विसरायचं नाही की अर्धा इंच इथं प्लस करायचं, विसरायचं नाही। ते का विसरायचं नाही, मी इथं का टिक करून दाखवलं नाही तुम्हाला। बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना पाठीमागे हुक लागतात, तर पाठीमागे जर हुक लागत असतील तर तुम्हाला पाठीमागे असं अर्धा इंच वाढवायचं आहे बंद बाजूकडून, आणि पुढच्या भागाला जर हुकलूक पट्टी घेत असेल तर पुढच्या भागाला असं वाढवायचं। मी प्रत्येक याच्यात सांगणार नाहीये, एका याच्यात सांगितलं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आणि जर येत नसेल तर विचारून घ्यायचंय। तर इथं आपल्याला अशा पद्धतीने टिक करायचं आहे। तर आता हा जो अर्धा इंचचा भाग आहे हा सोडून आपल्याला छातीचा 10वा भाग हे माप टाकायचंय, म्हणजे इथं आपला 10वा भाग आलेला आहे। आणि इथून आपल्याला 28 साईज आहे तर अर्धा इंच, इथून ही 28 साईज आहे तर अर्धा इंच, मग किती इंच झालं, 1 इंच झालं, बरोबर। आता आपल्याला काय करायचंय, कमरेचं माप काढायचंय। कंबर इथं 1 इंच कमी होणार आहे, कशी कमी होणार आहे, कारण 1 इंच आपण इथं वाढवलेला आहे, आणि जे आपलं 1 इंच कमी होणार आहे ते पुन्हा आपल्याला वाढवायचंय, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, त्यासाठी मी हे माप तुम्हाला सांगत आहे। कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, आता हे 1 इंच असं आपलं उरलंय, शिल्लक राहिलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथं मार्किंग होणार आहे। आणि हा जो 1 इंचचा टक्स घेतला, ह्या साईडला अर्धा इंच, या साईडला अर्धा इंच, तर ते 1 इंच प्लस झालं। तर आपल्याला इथं 1 इंच प्लस करायचं, म्हणजे हा अर्धा इंच झाला आणि अजून अर्धा इंच प्लस करून इथंही अर्धा इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने टिक करायचं आहे। कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे, हा जो भाग आहे हा वरचाच भाग एक्स्ट्रा करायचा आहे। खाली मी कमरेत बिलकुल वाढवलेलं नाहीये, वाढवलंय ते वरच्याच भागामध्ये। वरच्या भागामध्ये पण का वाढवलंय, कारण इथं जेव्हा आपण टक्स घेऊ 1 इंचचा तेव्हा कमी पडू नये, त्यासाठी आपण हे वाढवलेलं आहे। तर आता साईडचे टक्स कसे घ्यायचे, साईडचे टक्स आपल्याला हे जे गळा आहे गळ्यापासून तर क्रॉसपट्टीपर्यंत उंची मोजायची आहे, त्याचा निम्म हा झाला एक टक्स आपला, बरोबर। टक्सची उंची प्रत्येकाची सेम येणार नाही, टक्सची उंची ही आपल्याला ठरवायची आहे। इथून आपल्याला 2 ते 2.5 इंच मोजायचं आहे, इथून आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे आणि इथं अगदी मधोमध आपल्याला टक्स घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे 4 टक्सचं मार्किंग झालेलं आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण 4 टक्सचं मार्किंग बोर्डवरती बघितलेलं आहे, आणि कशा पद्धतीने वाढवायचं ते सुद्धा मी सांगितलेलं आहे। तर पुढच्या भागाची मार्किंग ही वेगळी येते, पाठीमागच्या भागाची मार्किंग वेगळी येते। पुढच्या भागामध्ये आपण पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंचने वाढवून घेत असतो, तर पुढच्या भागात का अर्धा इंच वाढवतो ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर तुम्हाला लाईव्ह क्लास पूर्ण हा डिटेलमध्ये बघायचा आहे, आणि तुम्हाला जर लाईव्ह क्लास बघणं होत नसेल किंवा वेळ मिळत नसेल तर आपले रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकतात, केव्हाही बघू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल काय तुमच्याकडनं चुका होत आहेत। आता बऱ्याचशा महिला म्हणतात की आमच्याकडनं खूप बारीक बारीक चुका होतात, मग त्या कशामुळे होतात आणि कुठल्या चुका आपल्याकडनं होतात ते तुम्हाला त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। आणि एकदा जर व्हिडिओ कळत नसेल आपल्याला तर 2-3 वेळा बघितला तरीही चालेल, त्याला काही पैसे लागत नाही व्हिडिओ बघायला। आता बाहेर जर क्लास करायचं म्हणलं तर 2-2.5 हजार रुपये ग्रामीण भागामध्ये महिन्याला फी आहे, बऱ्याचशा महिलांचं जाणं होत नाही। तर घरी कसं आहे, आपले मुलं लहान मुलं सांभाळून सुद्धा आपण हे व्हिडिओ बघू शकतो, आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघू शकतो आणि शिकू शकतो। अतिशय परफेक्ट असं पद्धतीने मी शिकवत आहे। बाहेर आता बऱ्याचशा महिलांनी क्लास केलेला आहे पण स्वतःचं माप शिकवतात आणि ऑल साईज शिकवत नाही, मग त्यामुळे काय होतं, जेव्हा आपल्याकडे कस्टमरचे ब्लाऊज येतात तेव्हा आपल्याला टेन्शन येतं की यांचे शोल्डर मुंड्याचे माप कसे घ्यायचे। तर त्यासाठी मी तुम्हाला शिकवतानाच 28 ते 50 हे माप शिकवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल
आणि कटिंग करायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर आता आपण ड्राफ्टिंग जे वहीवरचं आहे ते बघणार आहोत आणि 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय असतं ते सुद्धा बघणार आहोत. तर बोर्डवरती आपण ड्राफ्टिंग बघितलेलं आहे. तर मी आता तुम्हाला 0 ते 1 काय असतं, 0 ते 2 काय असतं, जसं आपण 1 टक्स याच्यामध्ये बघितलेले ड्राफ्टिंगमध्ये तसंच आपण 4 टक्समध्ये बघणार आहोत. आणि शोल्डर मुंड्याचे माप मी तुम्हाला सांगणार आहे. समजा आता 28 साईजचं तुम्ही माप घेतलं, जसं मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलंय बोर्डवरती. जर तुमचा पाठीमागचा गळा 8 इंच घेणार असाल तुम्ही, तर तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच, मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच आणि घडी घ्यायची आहे 7 इंच आणि 2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचंय. आणि कुठं आपण एक्स्ट्राचं ॲड करत असतो लुझिंग, ज्या वेळेला आपला गळा 4 इंच 6 इंच असा असेल तेव्हा आपण लुझिंग ॲड करत असतो किंवा बंद गळा असेल. पण जेव्हा आपला 8 इंच प्लस गळा असणार आहे तेव्हा आपल्याला लुझिंग ॲड करायची गरज नाही. म्हणजे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच अशी तुम्हाला मापं टाकायची. तर इथं तुम्हाला शोल्डर मुंड्याचे माप सांगितलेले आहेत. आता आपण 0 ते 1 0 ते 2 काय असतं ते बघणार आहोत. तर 0 ते 1 आणि 0 ते 2 म्हणजे काय, जसं की आपण मी तुम्हाला 1 टक्स ड्राफ्टिंगमध्ये सांगितलेलं आहे तसंच तुम्हाला याच्यामध्ये पण ड्राफ्टिंग करायचंय 4 टक्सचं. जसं मी तुम्हाला बोर्डवर दाखवलं तसं केलं तरी चालेल, किंवा वहीवरचं. बऱ्याचशा महिला म्हणतात वहीवरचं दिसत नाही, फोटो पाठवा. पण प्लीज तेवढा वेळ मला नसतो फोटो वगैरे पाठवायला. तर तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायचं आहे, झूम करून बघून तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ड्राफ्टिंग करून घ्यायचं, किंवा बोर्डवरती सुद्धा मी दाखवलेलं असतं तशाच पद्धतीने तुम्हाला ड्राफ्टिंग करायचं. कारण माझं भरपूर लोड असतो माझ्याकडे, पॅकिंगचा लोड असतो, पेपर पॅटर्नचा, कटिंगचा लोड असतो. कुणाचं आता मी पार्सल टाकलेले आहेत काल, ते कुणाचे कुठपर्यंत पोचले, कुणाचे कुठल्या पोस्टात गेले हे सुद्धा मला चेक करायला लागतं. त्यामुळे मला तेवढा वेळ मिळत नाही. तर आता 0 ते 1 0 ते 2 काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. 0 ते 1 म्हणजे पूर्ण उंची. आता तुमचं कस्टमर ब्लाऊज टाकायला आलं तुमच्याकडे, त्याची पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन. मग 1 इंच शिलाई मार्जिन काय घेत असतो आपण, जेव्हा आपण कमरेला कंबर पट्टी लावतो तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आणि राहिलेलं अर्धा इंच शोल्डर जॉईन करण्यात जातं. असं 1 इंच शिलाई मार्जिन आपण उंचीमध्ये घेतलंच पाहिजे. 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. 0 ते 2 छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच. समजा बंद गळा असेल तर त्यामध्ये लुझिंग ॲड करायचं. बंद गळा असेल किंवा 4 इंचाचा गळा असेल, 6 इंचाचा असेल तर त्यामध्ये लुझिंग ॲड करायचं. पण 8 इंच प्लस जर गळा असेल तुमचा तर लुझिंग ॲड करायची गरज येत नाही. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग अधिक पाठीमागच्या टकसाठी 1 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता कमरेमध्ये आपण लुझिंग सुद्धा वाढवत नाही. जरी तुमचं बंद गळ्याचं असेल किंवा 4 इंच 6 इंच गळा असेल तरी लुझिंग वाढवायची आपल्याला गरज येत नाही. 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच. आता मी ब्लाऊजवरून माप घेऊन दाखवलेली आहेत. सेम त्याच पद्धतीने आपल्याला 4 टक्स, कटोरी, प्रिन्स कट सगळे माप तसेच घ्यायचे. मी तुम्हाला पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की क्लास चालू होण्याच्या आधी आपल्या पहिल्या किंवा दुसरा दिवस असणार आहे. तर तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर ब्लाऊजवरून माप कसे घेतात तर तो व्हिडिओ नक्की बघा. खूप उपयोगाचा आहे आणि खूप उपयोगी येणार आहे. त्यात मी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत. तर माप घेताना जसं आपण शोल्डरचं माप घेतो तर 4 ते 5 शोल्डरच्या निम्म असं माप घेत असतो आपण आणि त्यातमध्ये अर्धा इंच आपल्याला प्लस करायचा असतो. 0 ते 6 गळारुंदी, गळारुंदी आपल्याला आपल्या पाठीमागच्या गळ्यानुसार गळारुंदी ही ठरवायची असते. 0 ते 7 गळ्याची उंची, 1 ते 8 टकची रुंदी, टकची रुंदी आपल्याला छातीचा 10वा भाग असं माप घ्यायचं असतं. पण 8 ते 9 टकची उंची, टकची उंची नेहमी आपल्याला आपल्या ब्लाऊजवरून मोजायची आहे. मग ती कशी मोजायची, शोल्डर पासून तर आपला जो टक्स असतो, पॉइंट असतो तिथपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे. ब्लाऊजला ओढायचं नाही, ब्लाऊज आपल्याला नेहमी जमिनीवर ठेवायचं आहे आणि टकच्या उंचीचं माप घ्यायचं आहे. टकच्या उंचीचं माप घेताना नेहमी शोल्डर पासूनच माप घ्यायचं आहे आणि शोल्डर पासून जेवढं काही तुमचं माप येईल 9 इंच, 10 इंच, 10.5 इंच त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे. मग आता हे अर्धा इंच का प्लस करायचे, तुमच्या मनात शंका आलीच असेल की अर्धा इंच का प्लस करायचं. तर आपण जेव्हा शोल्डरला जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो. जर तुम्ही अर्धा इंच घेतलं नाही तर तुमचा टक्स पॉइंट हा चुकू शकतो. तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे घ्यायचंच आहे. अशा पद्धतीने आपण आज 4 टक्सची ड्राफ्टिंग बघितलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. वहीवरती पण दाखवलेलं आहे.
बोर्डवरती पण काढून दाखवलेलं आहे. ज्यांना कुणाला मी आज क्लास घेतलेला आहे, लाईव्ह क्लास, त्यामध्ये कुणाला काही डाऊट असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. त्यांचे डाऊट मी लगेच क्लिअर करेल. आणि ज्या महिलांचं शिकवलेलं लक्षात येत नाही किंवा कटिंग जमत नाही, कस्टमरचे बाहेरचे ब्लाऊज घ्यायला भीती वाटते की ब्लाऊज बसेल की नाही, ज्या महिलांना काखेमध्ये फुगा येतो किंवा बाहीला घोळ येतो, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. पेपर पॅटर्न आपल्याकडे 28 ते 50 साईज आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. प्रत्येक मापाचं पेपर पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. ब्लाऊज बसायला अगदी परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. आणि सध्या ऑफर पण आहे आणि डिस्काउंट पण आहे. ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर बाय सगळ्यांना.